मकर संक्रांतीनंतर कोणाचं नशीब फिरेल? या राशी ऐकून थक्क व्हाल. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काही लोकांसाठी मकर संक्रांती म्हणजे फक्त सण, पण काही निवडक लोकांसाठी ही संक्रांती म्हणजे आयुष्याला नवं वळण देणारी रेषा. जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही म्हणत असाल, देवा आता तरी काही चांगलं घडू दे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मकर संक्रांतीनंतर काही राशींच्या आयुष्यात असा बदल होणार आहे जो त्यांनाच नाही तर त्यांच्या आसपासच्या लोकांनाही थक्क करून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची राशी कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण काही गोष्टी ऐकून डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. मकर संक्रांती फक्त सण नाही, नियतीचा टर्निंग पॉइंट. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. ज्योतिषशास्त्रात हा क्षण अत्यंत शक्तिशाली मानला जातो. इथूनच सुरू होतो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास, अपयशातून यशाकडे जाण्याची सुरुवात, थांबलेल्या नशिबाची पुन्हा एकदा चक्र फिरायला लागण्याची वेळ. गेल्या काही महिन्यांपासून कोणाच्या आयुष्यात आर्थिक अडचणी होत्या, कोणाच्या नात्यांमध्ये ताण होता, तर कोणाच्या मनात एकच प्रश्न होता, माझा नंबर कधी येणार? मकर संक्रांतीनंतर काही राशींच्या आयुष्यात हा प्रश्न संपणार आहे. या राशींचं भविष्य मकर संक्रांतीनंतर चमकणार आहे. मेष रास. थांबलेलं नशीब अखेर धावणार. मेष राशीच्या लोकांनी खूप सहन केलं आहे, मेहनत केली, पण फळ उशिरा मिळालं. लोकांनी शंका घेतली, स्वतःवरही कधी-कधी विश्वास डळमळीत झाला. पण मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात अचानक गती येईल. अडकलेली कामं पूर्ण होतील, करिअरमध्ये नवी संधी चालून येईल, आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल. मी करू शकतो ही भावना पुन्हा जिवंत होईल. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये मेष असं नक्की लिहा. वृषभ रास. दुःखाचा काळ संपून समाधानाची सुरुवात. वृषभ राशीचे लोक मनाने खूप भावनिक असतात. ते दुःख बोलून दाखवत नाहीत, पण आतून तुटतात. गेल्या काळात नात्यांमध्ये दुरावा, अपेक्षाभंग, आर्थिक ताण यामुळे मन खचलेलं होतं. पण मकर संक्रांतीनंतर जी गोष्ट तुम्हाला आतून पोखरत होती ती हळूहळू शांत होईल. कुटुंबात पुन्हा प्रेम वाढेल, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, मनाला समाधान देणारा निर्णय घ्याल. तुम्ही पुन्हा एकदा मनापासून हसाल. वृषभ राशीचे लोक कमेंटमध्ये वृषभ लिहा. कर्क रास. देवाने ऐकलेली तुमची प्रार्थना. कर्क राशीच्या लोकांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगण्यात आयुष्य घालवलं. कुटुंब, नाती, जबाबदाऱ्या, पण स्वतःच्या भावना कुणाला सांगायची वेळच आली नाही. मकर संक्रांतीनंतर जणू देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहील. मानसिक शांती मिळेल, एखादी चांगली बातमी कानावर येईल, नात्यांमधील गैरसमज दूर होतील, तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील, कारण इतक्या दिवसांनी हलकं वाटेल. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कर्क असं लिहा. सिंह रास. मान, प्रतिष्ठा आणि यश. सिंह राशीच्या लोकांना संघर्ष नवीन नाही, पण गेल्या काळात तुमच्या कर्तृत्वाला हवा तसा सन्मान मिळाला नाही. मकर संक्रांतीनंतर चित्र बदलणार आहे. ऑफिसमध्ये मान सन्मान, व्यवसायात मोठी संधी, समाजात वेगळी ओळख. लोक तुमचं ऐकू लागतील आणि तुम्हाला जाणवेल, हो आता माझा काळ सुरू झालाय. सिंह राशीचे असाल तर सिंह कमेंट करा. धनु रास. आयुष्याला नवी दिशा. धनु राशीचे लोक स्वप्नाळू असतात. मोठं काहीतरी करायचं असतं, पण परिस्थिती अडथळा आणते. मकर संक्रांतीनंतर तुम्हाला योग्य दिशा मिळेल. नवीन कामाची सुरुवात, स्थलांतराची संधी, शिकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा. जे काही गोंधळात होतं ते स्पष्ट होईल. धनु राशीचे असाल तर धनु असं लिहा. जर तुमची रास आज इथे आली नसेल तरी निराश होऊ नका. कधी-कधी देव सगळ्यांना एकाच वेळी देत नाही, पण योग्य वेळी देतो. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात म्हणजे काहीतरी चांगलं तुमच्याही वाट्याला येणार आहे. कमेंटमध्ये विश्वास आहे असं लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जिला सध्या आशेची गरज आहे. फक्त विश्वास ठेवायचा असतो. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.